रामकृष्ण हरी. आज माझ्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे त्यांना खरं तर कसल्याही ओळखीची गरज नाही, कारण त्यांच्या नावावर विविध जागतिक विक्रम आहेत. तसेच देश पातळीवर अनेक विक्रम त्यांनी स्वतः प्रस्थापित केलेले आहेत. आज माझ्यासोबत आहेत सौ राजश्रीताई भागवत जुन्नरकर. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. तर ताई, माझा सर्वात आधीचा प्रश्न असा आहे की तुम्हाला ही जी आवड होती रांगोळीकार म्हणून किंवा रांगोळीची ही जी कला तुम्ही जोपासली, तुम्हाला असं कधी वाटलं की खरंच आपण याच्यात काहीतरी करायला हवं किंवा हे माझं करिअर बनू शकतं? ॲक्च्युली सर, मी नाही का रांगोळी शिकली नाही कुठे. गॉड गिफ्टेड आहे, ही परमेश्वराने दिलेलीच देणगी आहे. पण करिअर करेल मी यात कधी असं मला वाटलं नव्हतं. कारण वारीला सेवा करायची एवढंच डोक्यामध्ये होतं आणि वारीला सेवेला सुरुवात केली. 12-13 वर्ष झाले माऊलींच्या पालखीपुढे रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करतोय आणि संपूर्ण फॅमिली सपोर्ट करते. माहेरी माझे वडील, माझी आई, तिकडली फॅमिली सपोर्ट करत होती. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर, सासूबाई, सासरे, दीर सगळी फॅमिली सपोर्ट करायला लागली. माझं बाळ झाल्यानंतर त्यालासुद्धा वारीला कसं न्यायचा हा प्रश्न होता. तो पोटामध्ये असताना सुद्धा मी रांगोळी काढायला गेले होते आळंदीमध्ये. तेव्हाही खूप मोठा प्रश्न उद्भवला होता, पण सगळ्यांच्या साथीने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी त्यावेळेस पण पालखीला रांगोळी काढायला गेले प्रस्थान सोहळ्याला. मग विराज 5 महिन्याचा असेल, तो पहिल्यांदा त्याला मी वारीला घेऊन गेले. नंतर त्याने 1.5 वर्षाचा असेल दुसरी वारी केली. तो 3.5 वर्षाचा होईल आता, की त्याची आता 3री वारी. वा ताई, म्हणजे एकंदर तुमचा वारीचा अनुभव खूप समृद्ध करणार आहे. ताई, मी असं ऐकलं होतं की विराज 5 महिन्याचा होता तेव्हा तुम्ही वारी केली होती. तर प्रॅक्टिकली एवढं छोटं बाळ सांभाळून एवढी वारी करणं हे शक्य नाही. तर ही ऊर्जा तुम्हाला कुठून आली? म्हणजे तुम्ही हे कसं मॅनेज केलं? ॲक्च्युली त्याला घेऊन जाऊन वारी कशी करायची याचं तर काही म्हणजे डोक्यात नव्हतं. टेन्शन तर होतं, वारी जवळ आली कशी करायची. पण आमच्या आई बोलले, मी येते तुझ्यासोबत वारीला, त्याला घेऊन जाऊ आपण वारीला. त्यामुळे मग त्याला घेऊन आलो आणि असं ठरवलं होतं की जेव्हा त्याला त्रास जर झाला काही तर तिथून मागे फिरायचं, काय आहे ती सेवा पूर्ण करायची. पण ती पांडुरंगालाच काळजी. तो फलटणला आजारी पडला, एका दिवसात कव्हर झाला, आम्ही लगेच रिटर्न पालखीला सुरुवात केली. वा, म्हणजे एकंदरीत या पूर्ण वारीच्या प्रवासामध्ये पांडुरंगाची कृपा तुमच्या सोबत होती. भरपूर. कुटुंबाचं पाठबळ होतं. हो. परंतु तुम्ही सर्व चिंता पांडुरंगावर टाकल्यामुळे त्याने तुमचे मार्ग मोकळे केले. हो. मला याला धरून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा ताई. तुम्ही आतापर्यंत खूप सारे अवॉर्ड्स मिळवले, कितीतरी ठिकाणी तुम्हाला रिकॉग्निशन करण्यात आलं, सर्टिफिकेशन मिळालेत, बरेच तुमच्या नावावर जागतिक विक्रम आहेत, देश पातळीवर अनेक विक्रम आहेत, 2 डॉक्टरेट आहेत. एवढं सर्व असताना तुम्ही तरी इतक्या विनम्र कशा राहू शकता, हा माझा प्रश्न आहे. संप्रदायामध्ये ना आम्ही वारीच्या वाटेवरती कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, सगळे एकसारखे. तिथून शिकवण भेटलेली आहे ती. म्हणजे मला जेव्हा माझ्या कामाला सुरुवात झाली, मला खरी ओळख माझी वारीत मिळाली. मग मला तसंच राहायला आवडतं. आणि आईवडिलांचे संस्कार, इथे आल्यावरती पण इथल्या फॅमिलीचे संस्कार, म्हणजे अशा वेगळ्या गोष्टींसाठी काही चालना देत नाहीत. त्यामुळे जे आपल्या संप्रदायामध्ये शिकवलं जातं की बाबा कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, सर्व एकसारखे, प्रत्येकाला मदत करा, आपण आपलं काम व्यवस्थित करायचं, कोणाला त्रास द्यायचा नाही, काही नाही, हे पहिल्यापासूनच म्हणजे ऐकत आलेलं आहे सगळ्यांकडून. त्यामुळे जसं पांडुरंग ठेवेल, जसं त्याची इच्छा आहे तसं आपण राहतोय. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की जैसे ठेवी चित्ते अनंत तैसेची राहावे. तैसेची राहावे. तुमचं पूर्ण वागणूक आणि तुमचं पूर्ण आचरण तसं आहे. बरं, मला ताई तुमचा वारीतला असा एखादा अनुभव सांगा की जो म्हणजे तुम्हाला स्वतःला खूप आनंद देणारा होता किंवा तुम्हाला वाटलं की नाही खरं ह्याला म्हणतात वारी. तसे सर खूप अनुभव आहेत, म्हणजे नाही का शब्दात नाही मांडता येणार अशा. कारण अनुभव सांगायला सुरुवात केली तर महिना नाही पुरणार. पण त्यातल्या त्यात तुम्हाला वाटतं की हा अनुभव सर्वात म्हणजे आपण म्हणतो ना शिखर होता एकदम? म्हणजे माझं लग्न झालं आणि म्हणजे माझी अशी इच्छा होती की माझ्यासोबत, मी ज्या व्यक्तीसोबत लग्न करेल त्यांनी माझ्या वारीला खंड नाही पडू द्यावा. ॲटलिस्ट सपोर्ट नाही केला तरी चालेल, पण मी माझी वारी नाही चुकवणार. पण पांडुरंगाच्याच कृपेने असं झालं की माझे मिस्टर पहिल्या वर्षी माझ्यासोबत वारीला आले. त्याआधी म्हटले मी तुझ्यासाठी येईल, हे मला काही एवढं जमणार नाही, नाही. त्या आले वारीला माझ्यासोबत आणि त्यांनी वारी केली आणि म्हटले मी काय परत तुझ्यासोबत वारीला येणार नाही. आणि नेक्स्ट वर्षी असं झालं की त्यांनी स्वतःच वारीच्याच 2 महिने आधी म्हटले की आपल्याला वारीची तयारी करायची आहे, कधी जायचं आहे, कसं.
म्हणजे माझ्यासाठी ती एक खूप इनक्रेडिबल गोष्ट होती. कारण माझं एक म्हणणं होतं, कारण आजकाल आपण पाहतोय आज जगामध्ये कसं चाललंय की आपल्याला जे करायचं असतं ते आपल्याला करायला तो भेटत नाहीच, पण आपल्या मनासारखंही काही होत नाही. तसं माझं सोन्याहून पिवळं झालं हे म्हणायला हरकत नाही. कारण मी फक्त एवढाच विचार केला की माझी वारी चुकू नये. हे नव्हतं वाटलं की माझ्यासोबत माझी सासरची फॅमिली वारी करेल. आणि त्यांच्या कृपेने असं झालं की मिस्टर सोबत आले वारीला, बाळ झाल्यावर बाळ आलं, त्याच्यासोबत आई आल्या, बाकीची फॅमिली आली. म्हणजे माहेरचे तर माझे आई वडील माझ्यासोबत पहिले वारी करायचेच, रांगोळी काढत. वडील तर कंटिन्यू सोबतच असायचे. पण लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी तेवढा प्रतिसाद दिला आणि त्यांनी माझ्यासाठी स्वतःचा जॉब पण सोडला. हे खरंच म्हणजे खूप ऐकून प्रसन्न वाटतंय. पण याच्या मागची खरंच जी काय स्ट्रगल आहे, जो काय संघर्ष आहे, तो तुम्हालाच खरंच माहिती. आणि याचा साक्षीदार खरंच अर्थात पांडुरंग आहे. ताई, आता आपण कुटुंबाबद्दल बोलत होतो. तुम्ही सांगितलं की कुटुंबाचा समावेश झाला, म्हणजे माहेरनंतर सासरचे सुद्धा मंडळी याच्यामध्ये सहभागी झाले आणि एकंदरीत तुम्हाला माहेर आणि सासर वेगळं वाटलं नाही, उलट तुमच्यासाठी तो बोनस पॉईंट झाला. पण ताई, मला हे विचारायचं आहे की आता विराज इतका लहान होता, 5 महिन्याचं ते बाळ होतं, आणि त्याला सांभाळून एवढी मोठी वारी तुम्ही कशी केली? म्हणजे याच्यामध्ये अनेक अडचणी असतील किंवा तुमचं काही अनुभव आहे तुमच्या साईडनं, तुम्हाला काय वाटतं की मी असं ह्या गोष्टी टॅकल करत गेली? ऍक्च्युली जेव्हा विराजला आम्ही घेऊन गेलो वारीमध्ये, त्यावेळेसला म्हणजे वातावरण वगैरे कंटिन्युअसली चेंज व्हायचं. तो खूप लहान होता. व्हायरल इन्फेक्शन लहान मुलांना लवकर त्रास होतो. पण आम्ही त्याची काळजी घेतली. तो गाडीमध्ये असायचा आईंजवळ, आणि माझे मिस्टर आणि मी स्कूटीवर आम्ही पुढे पुढे जायचो, रांगोळी काढायचो. 2-2 किलोमीटरवर गाडी पुढे लावायची. 2 किलोमीटरची रांगोळी झाली काढून, रांगोळी कमी पडली गाडीतून काढून घ्यायची, विराजपाशी यायला भेटायचं. फक्त एवढंच की आम्हाला आराम करायला त्या वर्षी अजिबात वेळ नव्हता मिळाला. पहिलं कसं व्हायचं, पालखी विसाव्याला थांबल्यावरती आम्ही थोडा वेळ बसायचो, आराम करायचो, किंवा कोणी भेटलं गप्पा मारायचं, असं कंटिन्युअसली व्हायचं. यावेळेसला असा विषय होता की पालखी विसाव्याला थांबली का विराज जवळ यायचं, त्याला थोडंसं खाऊ पिऊ घालायचं. तसं आई काळजी घेतच होत्या त्याची, पण तिथे आल्यावर त्याला खाऊ पिऊ घालायचं, त्याला थोडंसं त्याच्यापाशी थांबायचं थोडा वेळ. शेवटी लहान होता तो, आम्ही त्याला सोडून तेवढे दिवस थांबू शकत नव्हतो. एवढा वेळ सुद्धा 2 तास सुद्धा असं कठीण व्हायचं. पण कंटिन्यू 2 तासात 2-2, 3-3 किलोमीटरवरती गाडी पुढे जाऊन थांबायची आणि आम्ही मागून त्याच्याजवळ जायचो आणि मग त्याला थोडंसं खाऊ पिऊ घालायचं, परत स्कूटीवरती यायचं, मटेरियल वगैरे घ्यायचं, परत आम्ही दोघं जण रांगोळी काढत काढत पुढे जायचो. असं करत करत संध्याकाळपर्यंत दिवस पार पडायचा. नंतर रिलेटिव्ह, पाहुणे, ओळखीचे त्यांचे तो मुक्कामी जायचं, त्याला खाऊ पिऊ घालायचं, त्याला झोपायचं. मग आम्ही जेवण वगैरे करून झोपायचं. आम्हाला 11-12 वाजायचे सगळं झोपायला वगैरे. परत सकाळी 6:30, पावणे 7लाच पालखी निघते. 7:30 पर्यंत पालखी निघते. 6 वाजता उठायचं, उरकायचं, जायचं. विराज होता लहान त्यावेळेस थोडासा उशीर व्हायचा. कधी कधी असं व्हायचं, पालखी म्हणजे पालखी तळ सोडून निघालेली असायची मेन रोडला, किंवा गाव प्रदक्षिणा करून येत असायची, तोवर आम्ही तिथे पोहोचायचो. विराज बारीक होता तेव्हा, पण तो मोठा झाल्यानंतर तो रिलॅक्स राहायचा आईंजवळ. त्यामुळे मग आम्ही कंटिन्युअसली आमचं काम जसं रुटीन होतं तसं परत सुरू ठेवलं. पण असं झालं, ज्या वर्षी विराज 5 महिन्याचा होता त्या वर्षी आम्ही सगळ्यात जास्त रांगोळ्या काढल्या. म्हणजे कारण गाडी कंटिन्यू जवळ असायची, मटेरियल भरपूर घेता यायचं, कंटिन्यू विराज करायचं. आम्ही आरामच करायचं नाही ना. पहिलं कसं मेन ठिकाणी मोठ्या रांगोळ्या काढायच्या, रस्त्याने जागा भेटेल तिथे पायघड्या घालायच्या, जिथे रोड असेल तिथे गाड्यांच्या मध्ये रांगोळ्या काढता यायच्या नाही. म्हणजे तिथे जागा होती तिथे आपण रांगोळ्या काढत पालखी विसाव्याला थोडं तिथं बसायचं. तर आता कसं व्हायचं, विराजकडे जायचं, काढा रांगोळ्या, काय नाही होत, हे संपू, गाडीतनी परत मटेरियल घ्यायचे. या हिशोबाने हाय ते मटेरियल आम्ही डायरेक्ट संपवायचं आणि त्यांच्याजवळ जायचं. ते मटेरियल घ्यायचं, गाडीत टाकायचं, विराजकडे लक्ष द्यायचं की परत निघायचं, असं व्हायचं. त्या वर्षी आम्ही खूप रांगोळ्या काढल्या होत्या. म्हणजे रात्री लेट झोपून सुद्धा परत सकाळी लवकर सुरुवात करणे, त्यात बाळ सोबत, म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं ऍक्च्युली. म्हणजे मला ऐकायला येते तेवढं सोपं नाही येते, मी जेवढं सोप्या पद्धतीने ऐकतोय तुमच्याकडून. खूप म्हणजे आम्हाला असं वाटलंच नव्हतं की विराजला घेऊन वारी होईल. हो, त्याला म्हटलं तर तुला काळजी आहे, म्हटलं तू माझी, तर तो पोटात असताना माझी वारी चुकू नाही दिली. पांडुरंगाला म्हटलं. हो, आम्ही हे ऐकलं होतं की बाळ पोटात असतानाही तुम्ही वारी केलेली आहे. 3 महिन्याचा पडत होता तेव्हा मी कोविडमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याला रांगोळी काढायला गेलो. बसच्या पुढेपर्यंत घाटापर्यंत रांगोळी काढली होती. माझ्या समोर डोळ्यासमोर गाडी निघून गेली होती. मी खूप रडले होते, का तर मला प्रवास नव्हता करायचा. सवय होती तुम्हाला, आणि म्हणजे बालपणापासून तो वारसा तुम्ही पाहिलेला की मला रांगोळी काढायची आणि मला विठ्ठलाच्या भेटीला पंढरपुराला जायचे रांगोळी काढत. तर रांगोळी मला एक आठवतंय की आता एवढं मोठं रिंगण असतं, प्रचंड मोठा हा डायमीटर असतो, त्या रिंगणाचा व्यास असतो, तर एवढी मोठी रांगोळी कशी पॉसिबल होते तुम्हाला? म्हणजे ही एनर्जी कुठून येते? कारण जर बघितलं तर रिंगणाचं जे स्वरूप असतं, उभं असो की जे गोल रिंगण, प्रचंड हा मोठा त्याचा पसारा असतो,
तर एवढं मोठं रिंगणात तुम्ही रांगोळी कशी काढता? ऍक्च्युली सर ते तिथे गेल्यावर तिथे माणसाला अनुभवायला मिळतं. म्हणजे वारी अशी गोष्ट आहे ना की तिथे माणूस त्याचं सगळं विसरून जातो, त्याच्या काहीच डोक्यात नसतं. तिथं जायचंय, त्याला जे करायचंय तो माणूस तेच करणार आणि त्याच्या हातून तेच घडणार जे त्या माणसाला करायचंय. आम्ही रिंगणामध्ये गेलो ना रांगोळी काढायला, 6.5 ते 7 मिनिटामध्ये रिंगण करावं लागतं. एवढाच वेळ भेटतो. अश्व फिरून येईपर्यंत तेवढाच वेळ असतो. मग अश्व फिरून येईपर्यंत, रिंगण व्हायच्या आधी अश्व एकदा फिरून येतात, ते यायच्या आधी रांगोळी करायला लागते. मग आम्ही ते फिरायला सुरुवात झाली का आम्ही रांगोळी टाकायला सुरुवात करतो. माझे मिस्टर, माझे बारके दीर आणि मोठे दीर असे आणि काही मदतीला लोक येतात, ते असे रांगोळीची पोती घेऊन चालतात. दोघं तिघं रांगोळी देतात हातात. एवढ्या फास्टमध्ये आम्ही ते रांगोळी काढतो. 6.5 ते 7 मिनिटामध्ये पूर्ण रिंगण होते. ताई कसं शक्य आहे 6.5 मिनिटामध्ये एवढं आम्हालाच मोठं विश्वास रिंगण? नाही बसत. म्हणजे आम्ही कधी असं स्वतः टायमिंग लावून कधी केलं नाही. लोक आम्हाला सांगायचे, ताई तुम्ही इथून रांगोळी सुरुवात केली तेव्हा आम्ही टायमिंग लावला होता, तुम्ही एवढ्या मिनिटात इथपर्यंत आलात. आणि आधी मध्ये काय 2-1 मिनिटं किंवा एखादा मिनिटं थोडे सेकंद वगैरे टाइमपास होत असेल तो वेगळाच. 6.5 ते 7 मिनिटामध्ये रिंगण आतापर्यंत झालेले आहेत सगळे. आणि कोविड मध्ये तुमच्या म्हणजे कोविड नंतर तुमच्या व्हिडिओ सुद्धा भरपूर व्हायरल झाले होते की तुम्ही हो. ज्या स्पीडनं रांगोळी काढता वगैरे. खरंच डोळ्यावर विश्वास बसत नाही ते पाहताना, एवढी एनर्जी लेवल कुठून येते. ती त्याच्याकडूनच येते. खरंय खरंय. ताई मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता एवढी आळंदीमध्ये आपण संस्थांसाठी रांगोळी काढतो किंवा देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या तिथे रांगोळी काढतो संस्थांमध्ये, किंवा पंढरपुरामध्ये काढतो, रस्त्याने काढतो. मग ह्या सर्व मध्ये तुम्हाला जे मानधन मिळतं त्यात तुम्ही समाधानकारक मानधन मिळतं का, आणि त्यात तुम्ही म्हणजे आनंदी आहात का? ऍक्च्युली सर आपण मानधनच घेत नाही कोणाचं. आपण गेली 12 वर्ष झाले माऊलींच्या पालखी पुढे रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करतोय. माझ्या वडिलांनी मी जेव्हा वारी सुरुवात केली त्यांनी त्यांच्या मित्रांकडून पैसे गोळा केले होते रांगोळीसाठी फक्त, आणि आम्ही स्कूटीवर पहिली वारी गेली. दुसऱ्या वर्षी आम्ही 4 व्हीलर घेऊन आलतो, अल्टो कार होती आमची, ती घेऊन आम्ही वारी केली. पण आपण कधी असं कुणाचे नाही का की तुम्ही संस्थांनी पैसे द्या किंवा ह्या संस्थांनी पैसे द्या, मंदिरांनी पैसे द्या, असं कधीच नाही केलं. जे काही दानशूर व्यक्तिमत्व आहेत, म्हणजे 3-4 वर्ष झाली सुनील शेळके, परत आपले महेश लांडगे, अजित दगावणे, सचिन लांडगे काका आहेत भोसरीतले, ते तुम्हाला पहिल्या वारीपासून मदत करतात. त्यांची तर एवढी मदत आहे की त्यांनी स्वतःच्या गाडीवरचा ड्रायव्हर आमच्या गाडीवरती गाडी चालवण्यासाठी वडिलांसोबत त्यांना पाठवलं होतं की आम्हाला रांगोळी काढता येईल वारीमध्ये म्हणून. म्हणजे त्यांनी इतक्यापर्यंत मदत केलेली आहे. असं मला मुलीसारखं मांडलेलं आहे त्या काकांनी सुद्धा. मी खूप लहान होते आणि त्यांनी आम्हाला रांगोळीसाठी मदत केली होती त्यावेळेसला, म्हणजे 2013ची गोष्ट आहे ही. आणि तसं मग असे काही दानशूर व्यक्ती आहेत की तेच ह्या रांगोळीसाठी मदत करतात. आणि मी वर्षभर प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते. आपण वर्षभर जे काय कमवतो त्यातून आपल्याकडून थोडं काहीतरी आपल्याकडून देवासाठी लागावं म्हणून थोडेसे पैसे आपण बाजूला काढून ठेवतो. त्याच्यामध्ये आपण आपल्या गाडीच्या पेट्रोलचा खर्च, बाकीचा खर्च, वैयक्तिक खर्च आपण तो सगळा भागवतो. म्हणजे निम्माच खर्च फक्त मी रांगोळीसाठीचा बाहेरून कलेक्ट करते, बाकीचा सगळं खर्च आपण वैयक्तिक करतो. आपण असं ट्रस्ट कडून वगैरे कोणाकडून कसलेही पैसे नाही घेत. म्हणजे हे इथे नमूद करण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही जे काही करताय ते स्वइच्छेने करताय, स्वखर्चाने करताय आणि बऱ्याच वर्षापासून करताय, कारण तो वारसा तुमचा चालत आलेला आहे. तर ते आता आपण थोडा वेगळा प्रयोग करूया. आता आपण एकदम रॅपिड फायर खेळूया. मी तुम्हाला पटकन 2 कोणतेही पर्याय दिले, त्यातला तुम्हाला एक कोणताही निवडायचा आहे. पांडुरंगाची भक्ती का मुलाची आई? पांडुरंगच लेकरांची आई. अरे वा. संसार की परमार्थ? संसार करत करत परमार्थ. ताई वारी फक्त ज्येष्ठ नागरिकांनीच करावी का तरुणांनी करावी? नाही, तरुणांनी पण वारी करावी, ज्येष्ठ नागरिकांसोबत. ताई हाय हॅलो हे ड्यूड की रामकृष्ण हरी? फक्त रामकृष्ण हरी. तर या सगळ्यांमध्ये ताईंच्या या संपूर्ण प्रवासामध्ये ज्यांचं पाठबळ त्यांना नेहमी लाभतं आणि ज्यांच्या सपोर्टशिवाय ताईंची वारी अशक्य आहे, ते नितीन सर आपल्यासोबत आहेत. सर तुमचं खूप मोलाचं योगदान असतं या प्रत्येक वारीच्या प्रवासामध्ये. तुमचा वारीचा अनुभव कसा आहे सर? खरं तर वारी काय असते, कशी असते हे मला काही माहीत नव्हतं. म्हणजे वारीला कधी मी गेलो नव्हतो. वारी फक्त पाहिली होती, ती पण TV मध्ये पाहिली होती. पण राजश्रीला तिच्या करिअरमध्ये पाठिंबा देता देता मला वारी घडली, माझी वारी घडली. एक वारी करता करता पहिली वारी केली मी, पण मला नंतरनं वारीचे एवढे वेध लागले. पहिली वारी जशी झाली त्यानंतर दुसऱ्या वारीची तयारी मी तिच्या आधी दुसऱ्या वारीची तयारी मी स्वतः करायला लागलो. मला असं वाटलं नव्हतं की पहिल्या वारीला की मी दुसऱ्या वारीला जाईल, पण नंतरनं पांडुरंगाच्या कृपेने ती चालू झाली आणि ती पुढे आता चालू राहील. बघा, म्हणजे पांडुरंगाने तुम्हाला त्या वारीचं वेळ लावलं आणि तुम्हाला दरवर्षी ती स्वतः जाण्याची इच्छा होऊ लागली. वा, किती छान.
म्हणजे सरांचा एकंदर अनुभव हा सांगतोय की वारी हा जगण्याचा किंवा अनुभवण्याचा विषय आहे, तो फक्त ऐकण्याचा किंवा सांगण्याचा विषय नाही. आणि वारी काय असते हे गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. जसं आणि नितीन सर, तुमच्या दोघांचं मनापासून कौतुक आहे आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. तुम्ही एवढा वेळात वेळ काढून गरुड झेपला हा वेळ दिला आणि तुमचे अनुभव सांगितले. कारण वारीचा अनुभव ऐकून आम्हाला सुद्धा भारी वाटलं. पांडुरंग चरणी तुमची ही सेवा नित्य घडत राहो आणि दरवर्षी तुमच्या अडचणी दूर होऊन तुम्हाला सुखा समाधानाची आणि आनंदाची वारी घडो, एवढ्याच मी शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी.